नमस्कार, माझं नाव नारायण डोंडरामराव. तुमच्या पाठीमाग एवढी सफेद चादर आहे पूर्णपणे. आपला हा शेवंतीचा प्लॉट आहे. हो, शेवंती. ही सॉइल चार्जेसची सगळी काला 3 महिन्याची कंडिशन काही म्हणावं अशी नव्हती. झाडं अशी डेव्हलप होत नव्हती. मन रमत नव्हतं अजिबात याच्यामध्ये. असं पस्तावा झाला काही वेळेस आपण उगत याच्या फांद्यामध्ये पडलो. म्हणजे तुम्ही केमिकल मध्ये खर्च करून पण तो वाया जात होता. हा, वायाच गेला होता माझा. नंतर मग मी भेसळ डोस घेतला साहेबाकडून. मग त्यानं सांगितलं आम्हाला. मग 20 दिवसानंतर प्लॉट पूर्ण डेव्हलप झाला. झाडं डायरेक्ट उठून बसले. मग आमच्या याच्यामध्ये मन रमून गेलं. आता हा तोडा कधी केलेला आहे तुम्ही? हा तोडा 3 दिवसच झालेला तोडून. आणि तुमच्या हातामध्ये आपण फुल पण बघू शकतो. हो, मार्केटचा एवढा अनुभव आहे. आज मी माल टॉपच आहे. मला 10 लोक येऊन विचारतात, "हो, नेमकं तुम्ही काय टाकू राहील?" मी म्हणतो, "मी नवीन आहे शेवंतीमध्ये, तुम्ही किंग आहे." ते नाही, तुम्ही काहीतरी आम्हाला चोरता काहीतरी दुसरं टाकावं. आणि विशेष म्हणजे आज परतूरचे 10 जण आले माझ्याकडे माल बघायला. ते म्हणे शेवंती कुठली आहे? म्हणलं आपली घरची आहे. ते तुम्ही लावू शकत नाही. म्हणलं नाही, लावली. ते तुमची जमीन कशी आहे? म्हणलं काळीची. ते म्हणजे तुम्ही आम्हाला पूर्ण 100% खोटं बोलता म्हणे. मग त्यांचं म्हणणं असं आहे काळी मातीमध्ये डेव्हलप एवढी होऊच शकत नाही. विशेष म्हणजे एवढा पांढरा शुभ्र दूध माल निघूच शकत नाही. ते अशा वातावरणात शक्यच नाही. सूर्यप्रकाश यंदा म्हणावा असं सूर्यप्रकाशच नाही. लोकांचे 10 रुपये गेला, माझा 30 रुपये जाणार. म्हणजे प्रति किलो मागे तुम्हाला 20 रुपये वाढून 20 रुपयाचा आडूनच भेटतं. ते बरोबर बसून आरामशीर बसून बी उभा राहून बी विकला तर 20 रुपये जाणार. आणि विशेष चिल्लर कधी विकला मग तर जास्तच जाणार. माझा 2.5-3 क्विंटल पर्यंत तोडा निघतोय. 3 क्विंटल. आणि किती दिवशी तोडा करता तुम्ही? तिसऱ्या दिवशी तोडा करतो. तिसऱ्या दिवशी तोडा करता. 4 दिवस झाले गेला तोडूनच घ्यावं लागतं.